उत्तर प्रदेश राज्यामध्ये बरेली नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये शेरगड नावाचे गाव आहे आणि त्या गावात शिवकुमार नावाचा एक व्यक्ती राहत होता. शिवकुमार त्या काळात गावचा सरपंच होता. सरपंच पदावर असताना त्याने अनेक मोठे घोटाळे केले होते. त्या घोटाळ्यामधून त्याने मोठी संपत्ती आणि भरपूर पैसा जमवला होता. गावातील लोक त्याला खूप घाबरत असायचे, कारण तो नेहमी गरीब लोकांचे शोषण करत असायचा. शिवकुमार हा असा माणूस होता की गावातील गरीब लोकांच्या सुना आणि मुलींवर वाईट नजर तो ठेवत असायचा. एवढेच नाही तर त्याने आपल्या शेतामध्ये एक आलिशान खोली बांधली होती. त्या खोलीसमोर त्याने एक स्विमिंग पूल देखील तयार केला होता. मौजमजेचे जीवन तो त्या शेतातील आलिशान ठिकाणी घालवत होता. शिवकुमारच्या कुटुंबात 2 सुना होत्या. मोठ्या सुनेचे नाव आंचल होते, तर धाकट्या सुनेचे नाव ममता असे होते. दोघीही तरुण, सुंदर आणि सुसंस्कृत महिला होत्या. परंतु 3 वर्षापूर्वी आंचल आणि ममता यांचा नवरा मुकेश आणि दिनेश गाडीने दिल्लीकडे जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे आंचल आणि ममता या दोघीही विधवा झाल्या होत्या. तरी देखील त्या दोघींनी सासरचे घर सोडले नाही. त्यांनी दुसरे लग्न देखील केले नाही, कारण शिवकुमारकडे तब्बल 28 एकर जमीन, पैसा आणि मोठा प्रभाव होता. संपत्तीच्या मोहामुळे त्या दोघी त्याच घरात राहू लागल्या होत्या. मात्र आंचल आणि ममता यांना याची कल्पना नव्हती की भविष्यात त्यांचा सासरा शिवकुमार त्यांच्या आयुष्यामध्ये मोठे संकट निर्माण करणार होता. अशा प्रकारे काही दिवस गेले आणि 5 मे 2026चा दिवस उजाडला. सकाळी साधारण 10 वाजता शिवकुमार आपल्या बैठकीत बसला होता. त्यावेळी गावातील शिवानी नावाची एक विधवा महिला त्याच्याकडे आली. शिवानी ही दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होती. तिचा नवराही काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. शिवानीला पाहताच शिवकुमार तिच्याकडे एकटक पाहू लागला. तिच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्याच्या मनात चुकीचे विचार येऊ लागले. शिवानी त्याच्याजवळ येऊन म्हणाली, "सरपंच साहेब, माझ्या नवऱ्याला जाऊन 3 वर्ष झाली, पण अजून माझी पेन्शन सुरू झाली नाही." हे ऐकताच शिवकुमार म्हणाला, "तू काळजी करू नको, 10 दिवसाच्या आत तुझी पेन्शन मंजूर करून देतो." हे ऐकून शिवानीला थोडा दिलासा मिळाला, पण त्यानंतर शिवकुमार म्हणाला, "मी तुझी पेन्शन तर मंजूर करून देईल, पण बदल्यात मला काय मिळणार?" शिवानीला शिवकुमारचा इशारा लगेच समजला. शिवानी देखील काही कमी चालाक नव्हती. गावात तिच्या वागण्या बोलण्याबद्दल अनेक चर्चा होत असायच्या आणि ही गोष्ट सरपंच शिवकुमारला देखील माहीत होती. शिवानी म्हणाली, "जर तुम्ही माझी पेन्शन मंजूर करून दिली तर तुम्हाला जे हवं आहे ते नक्की मिळेल." पण शिवकुमार म्हणाला, "मी जे मिळवू इच्छितो ते तुझी पेन्शन मंजूर होण्यापूर्वीच मिळालं पाहिजे." हे ऐकून शिवानी अडचणीत सापडली. त्यानंतर शिवकुमार म्हणाला, "आज रात्री तुला माझ्या शेतात यावं लागेल. तिथे माझ्यासोबत वेळ घालवावा लागेल. त्यानंतर मी तुझी पेन्शन नक्की मंजूर करून देईल." शिवानीने त्याच्या सर्व अटी मान्य केल्या. ती म्हणाली, "तुम्ही काळजी करू नका. आज रात्री मी तुमच्या शेतामध्ये नक्की येईल." हे ऐकून शिवानी आपल्या घरी निघून गेली. काही वेळानंतर शिवकुमार देखील मोटारसायकल घेऊन आपल्या शेतात गेला. शेतात गेल्यानंतर तो दिवसभर आपल्या आलिशान खोलीत बसून दारू पीत राहिला. संध्याकाळी सुमारे 7 वाजता त्याला शिवानीची आठवण झाली. त्याने मोबाईल काढला आणि शिवानीला फोन लावला. फोन लावल्यानंतर तो म्हणाला, "शिवानी, आज रात्री तू माझ्या शेतात येणार आहे. रात्री 9:30च्या आधी तू इथे पोहोचली पाहिजे." शिवानी म्हणाले, "तुम्ही निश्चिंत राहा. 9:30 वाजेपर्यंत मी तिथे नक्की येईल." त्यानंतर त्याने फोन ठेवला. रात्री सुमारे 9 वाजता शिवानी घराबाहेर पडली आणि थेट शिवकुमारच्या शेतात पोहोचली. तिने पाहिले की शिवकुमार आपल्या खोलीमध्ये बसून दारू पीत होता. ती आलिशान खोली आणि आसपासची व्यवस्था पाहून ती थक्क झाली. शिवानी मनात विचार करू लागली, "सरपंच साहेब तर खूप श्रीमंत आहे. जर मी याला माझ्या जाळ्यात अडकू शकले तर कदाचित तो आपली बरीच संपत्ती माझ्या नावावर करेल." असा विचार करत ती खोलीत शिरली. शिवकुमारने तिला पाहताच आनंद व्यक्त केला आणि म्हणाला, "दरवाजा बंद कर." शिवानीने स्वतः दरवाजा बंद केला. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि त्यांनी परस्पर संमतीने आपापल्या स्वार्थासाठी संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला.
बराच वेळ ते एकमेकांसोबत राहिले. काही वेळानंतर शिवकुमार म्हणाला, शिवानी तू काळजी करू नको, पुढच्या 10 दिवसात तुझी पेन्शन मंजूर करून देईन, पण त्यासाठी तुला दर 3-4 रात्री माझ्या शेतामध्ये यावं लागेल. शिवानी म्हणाली, तुम्ही काही काळजी करू नका, जेव्हा जेव्हा तुम्ही मला बोलावाल तेव्हा मी नक्की येईल. त्यानंतर शिवकुमार तिला गावात सोडून पुन्हा आपल्या शेतात परत आला. रात्र संपली आणि दुसरा दिवस उजडला. सकाळी सुमारे 8:30 वाजता शिवकुमार आपल्या घरात बसून जेवण करत होता. त्याचवेळी त्याची नजर त्याची मोठी सून आंचलकडे गेली. आंचल अतिशय सुंदर होती आणि शिवकुमारची वाईट नजर नेहमीच आपल्या दोन्ही सुनांवर असायची. त्या दिवशी तो आंचलविषयी एक धोकादायक विचार मनात बाळगून होता. जेवण झाल्यानंतर आंचल त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, बाबा, काल माझ्या आईचा फोन आला होता. तिची तब्येत ठीक नाही, मला माहेरी जायचं आहे. शिवकुमार म्हणाला, काळजी करू नको, मी स्वतः तुला तुझ्या माहेरी घेऊन जाईन. आंचल म्हणाली, मला आजच जावं लागेल. शिवकुमार म्हणाला, ठीक आहे, तू तयार हो, तोपर्यंत मी गाडी काढतो. परंतु त्या दिवशी शिवकुमारच्या मनात काहीतरी वेगळाच विचार सुरू होता. आंचल तयार होण्यासाठी आत गेली, पण शिवकुमारच्या मनात वेगळा डाव सुरू होता. घरात कुणी पाहत नाही याची खात्री करून त्याने स्वयंपाकघरातून एक धारदार चाकू उचलला आणि तो आपल्या खिशात ठेवला. त्यानंतर तो घराबाहेर जाऊन गाडी तयार करून उभा राहिला. 10-15 मिनिटांनंतर त्याची सून आंचल तयार झाली. निघण्यापूर्वी आंचल आपली जाऊ ममताला म्हणाली, ममता, मी बबलूला माझ्यासोबत घेऊन जाते. बबलू हा आंचलचा मुलगा होता. मात्र ममता म्हणाली, तू त्याला सोबत घेऊ नको, त्याला इथेच राहू दे, मी त्याची काळजी घेईन. आंचलने हे मान्य केले आणि तिने बबलूला घरी ठेवले. थोड्या वेळात शिवकुमारने आवाज दिला. आंचल गाडीत बसली आणि दोघे मायराच्या दिशेने निघाले. सुमारे 10 मिनिटे गेल्यानंतर गाडी गावापासून बरीच दूर आली. रस्त्यात अचानक शिवकुमार बोलू लागला, आंचल, माझ्याकडे 28 एकर जमीन आहे, पैसा आहे, सत्ता आहे, प्रभाव आहे. तुला हवं असेल तर मी तुला जमिनीचा मोठा हिस्सा देऊ शकतो. हे ऐकून आंचल गोंधळली. तिला त्याचा नेमका अर्थ समजत नव्हता. शिवकुमार पुढे म्हणाला, मी 20 एकर जमीन तुझ्या नावावर करू शकतो आणि उरलेली 8 एकर जमीन ममताला देऊ शकतो, पण त्यासाठी तुला माझी एक अट मानावी लागेल. आंचल शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती. तेव्हा शिवकुमारने आपल्या मनातील गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली. तो म्हणाला, आज या प्रवासादरम्यान तुला माझ्यासोबत शरीर संबंध करावे लागतील. हे ऐकताच आंचलच्या पायाखालची जमीन सरकली. ती घाबरत म्हणाली, बाबा, हे अशक्य आहे, हे चुकीचं आहे, मी कधीही अशा गोष्टीला तयार होणार नाही. परंतु शिवकुमार आधीच संधी शोधत होता. काही वेळातच रस्त्यावर एक निर्जन जागा आली. दूरपर्यंत कुणी दिसत नव्हतं. याचाच फायदा घेत शिवकुमारने गाडी थांबवली. तो म्हणाला, गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे, मी पाहतो. तो गाडीतून खाली उतरला. आता त्याला खात्री झाली की आंचल त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाही. त्याने लगेच खिशातून चाकू काढला आणि आंचलकडे रोखला. आंचल घाबरून गेली. शिवकुमार कठोर आवाजात म्हणाला, जर तू आरडाओरड केला किंवा कोणालाही बोलवण्याचा प्रयत्न केला तर परिणाम चांगले होणार नाही. भीतीमुळे आंचल काही बोलू शकली नाही. त्यानंतर शिवकुमार पुन्हा गाडीत बसला आणि त्याने सर्व काचा बंद केल्या. आंचल त्याला विनंती करत राहिली. ती रडत होती, बाबा, कृपया असं करू नका, हे चुकीचं आहे. पण शिवकुमारने तिच्या विनवणीकडे दुर्लक्ष केलं आणि तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध केले. आंचल पूर्णपणे असहाय्य झाली होती. काही वेळानंतर सर्व काही संपलं. त्यानंतर शिवकुमारने तिला धमकावलं. तो म्हणाला, ही गोष्ट कुणाला सांगायची नाही, ना तुझ्या आईवडिलांना, ना गावात कोणाला. जर तू कुणाला सांगितलं तर तुला आणि तुझ्या मुलाला या घरातून बाहेर काढेल. या धमक्यामुळे आंचल आणखीनच घाबरली. तिला वाटू लागलं की शिवकुमार काही देखील करू शकतो. तरीही शिवकुमारने गाडी पुन्हा सुरू केली आणि तिच्या माहेराच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला. काही तासानंतर ते आंचलच्या माहेरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर आंचलने आपल्या आईवडिलांना काही देखील सांगितलं नाही. ती त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे बोलली. त्यांच्या तब्येतीची चौकशी झाली आणि घरातील इतर गोष्टींवर चर्चा केली. 2 तास उलटून गेले तेव्हा शिवकुमार म्हणाला, आंचल, आता तयार हो, आपल्याला परत गावात जायचं आहे. मात्र आंचल म्हणाली, बाबा, मला 4 दिवस माझ्या आईवडिलांसोबत राहायचं आहे. शिवकुमारला ते मान्य नव्हतं. तो म्हणाला,
तुझा मुलगा बबलू घरी आहे, तू इथे 4 दिवस राहून काय करणार? पण अंचलचे आईवडील म्हणाले, तिला काही दिवस आमच्याकडे राहू द्या. शेवटी शिवकुमारने नाईलाजाने होकार दिला. तो म्हणाला, ठीक आहे, जर अंचलला इथं राहायचं असेल तर मी एकटाच गावाला परत जातो. असे म्हणत तो गाडी घेऊन गावाकडे निघाला. अनेक तासाच्या प्रवासानंतर शिवकुमार रात्री आपल्या गावात परत आला. घरात प्रवेश करताच त्याने पाहिले की आता घरात फक्त ममता आणि 2 लहान मुले होते. ममता त्याला विचारू लागली, बाबा, अंचल परत का आली नाही? शिवकुमार शांतपणे म्हणाला, ती 4 दिवस माहेरी राहणार आहे. 4 दिवसांनी मी स्वतः तिला घेऊन येईल. त्यानंतर तो म्हणाला, माझ्यासाठी जेवण तयार कर. जेवण झाल्यावर मी बैठकीत जाऊन विश्रांती घेईल. ममताने जेवण बनवले. शिवकुमारने जेवण केले आणि तो बैठकीमध्ये जाऊन बसला. पण तिथे बसल्यानंतर त्याच्या मनात पुन्हा चुकीचे विचार सुरू झाले. आता त्याची नजर त्याची दुसरी सून ममतावर होती. रात्र गेली आणि दुसरा दिवस उजाडला. सकाळी शिवकुमार आपल्या शेतात गेला. दिवसभर तो त्याच्या कामामध्ये व्यस्त होता. याच दरम्यान त्याचा मित्र सूरजपाल त्याला भेटायला आला. सूरजपाल हसत म्हणाला, काय सरपंच साहेब, आजकाल भेटच होत नाही. शिवकुमार हसला आणि म्हणाला, तू ही बऱ्याच दिवसांनी भेटला, चल बसून थोडी दारू पिऊ आणि मौज मजा करू. सूरज म्हणाला, मौज मजा तेव्हाच होईल जेव्हा काही व्यवस्था होईल. शिवकुमार म्हणाला, माझ्या शेतातल्या खोलीत सर्व व्यवस्था असते. दोघेही त्या आलिशान खोलीत गेले आणि बसून गप्पा मारू लागले. संध्याकाळ होत आली तेव्हा शिवकुमार म्हणाला, गावात शिवानी नावाची एक विधवा महिला आहे. कधी कधी ती माझ्याकडे येते, तिला बोलावू का? सूरजने होकार दिला. शिवकुमारने लगेच शिवानीला फोन लावला, पण तिचा फोन बंद लागत होता. त्याने अनेक वेळा प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तो सूरजला म्हणाला, ती फोन उचलत नाही, चल गावात जाऊन चौकशी करू. दोघे गावात आले आणि थेट शिवानीच्या घरी गेले, पण घराला कुलूप लागलं होतं. शिवकुमारने शेजारच्यांकडे चौकशी केली. त्यातून त्यांना कळालं की शिवानी काही दिवसांसाठी आपल्या माहेरी गेली आहे आणि 10 दिवसांनी ती परत येणार आहे. हे ऐकून शिवकुमार नाराज झाला. काही वेळ विचार केल्यानंतर सूरज म्हणाला, आज काही होणार नाही, मी माझ्या घरी जातो. असं म्हणत तो निघून गेला. पण शिवकुमारच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. तो थेट आपल्या घरी आला. घरी आल्यावर त्याने पाहिलं की 2 मुले घरात खेळत होती. एक मुलगा अंचलचा बबलू होता आणि दुसरा ममताचा मुलगा होता. शिवकुमारने दोघांना जवळ बोलवलं. तो म्हणाला, मुलांनी घरात खेळायचं नसतं, बाहेर जाऊन मित्रांसोबत खेळा. हे म्हणत त्याने खिशातून 100 रुपयाची नोट काढली आणि 2 मुलांच्या हातात दिली. तो म्हणाला, जा, तुम्हाला जे हवं ते खा, पण 2 तास घरात परत येऊ नका. मुलांना आनंद झाला आणि ते बाहेर खेळायला निघून गेले. मुलं बाहेर गेल्यानंतर शिवकुमारने घराचा मुख्य दरवाजा बंद केला. त्यानंतर तो थेट ममताकडे गेला. तो म्हणाला, ममता, माझ्याकडे 28 एकर जमीन आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे. तुला हवं असेल तर हे सर्व तुझं होऊ शकतं. ममताला त्याचा अर्थ समजला नाही. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. तेव्हा शिवकुमार स्पष्टपणे म्हणाला, मी माझी बहुतांश जमीन तुझ्या नावावर करू शकतो, पण त्यासाठी तुला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. हे ऐकताच ममता हादरली. ती म्हणाली, बाबा, मला तुमची जमीन जुमला नको, मला फक्त या घरात राहण्यासाठी आसरा हवा आहे. पण शिवकुमार थांबला नाही. तो तिला धमकावत म्हणाला, जर तू माझं ऐकलं नाही तर तुला आणि तुझ्या मुलाला घराबाहेर काढेन आणि तुला जमिनीचा एक तुकडा देखील मिळणार नाही. ममता घाबरली. शिवकुमार सतत दबाव टाकत राहिला. अखेर भीतीपोटे ममता पूर्णपणे असहाय्य झाली आणि शिवकुमारने तिच्यासोबत शरीर संबंध करायला चालू केले. तो तिच्यासोबत जबरदस्ती करत होता. ममता रडत होती, विनवण्या करत होती, पण त्याने तिचे काही देखील ऐकले नाही. काही वेळानंतर सर्व काही संपलं. त्यानंतर शिवकुमार म्हणाला, तू या घरात आरामात राहू शकते. मी तुला पैसे देईल आणि जमिनीचा मोठा हिस्सा देखील देईल, पण आता तुला माझ्या म्हणण्यानुसार वागावं लागेल. मात्र ममताच्या मनात एकच विचार होता, हा माणूस नाही, हा तर राक्षस आहे. तिला अजूनही हे माहीत नव्हतं की शिवकुमारने यापूर्वी अंचलवर देखील अत्याचार केले होते. अशा प्रकारे 2 दिवस निघून गेले. दरम्यान शिवकुमारच्या मनात एकच विचार सुरू होता, अंचलला माहेरहून परत आणण्याचा. 2 दिवस उलटल्यानंतर एका सकाळी सुमारे 10 वाजता शिवकुमारने आपली गाडी काढली आणि अंचलला आणण्यासाठी तिच्या माहेरच्या दिशेने निघाला. अनेक तासांच्या प्रवासानंतर तो अंचलच्या माहेरी पोहोचला.
तिथे पोहोचल्यावर तो अंचलला म्हणाला, आज तुला माझ्यासोबत गावाला परत यावं लागेल. अंचलने नाईलाजाने होकार दिला. त्यानंतर दोघेजण गाडीत बसून गावाकडे निघाले. प्रवास सुरू असताना पुन्हा एकदा रस्त्यात निर्जन भाग आला. तो भाग पाहताच शिवकुमारच्या मनातील वाईट विचार पुन्हा जागे झाले. तो अंचलला म्हणाला, पाहिलंस ना, इथं आजूबाजूला कुणी नाही. अंचल त्याचं बोलणं ऐकून घाबरली. ती म्हणाली, कृपया माझ्यासोबत पुन्हा असे वागू नका. परंतु शिवकुमार तिचं काही देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने गाडी थांबवली आणि पुन्हा तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध केले. अंचल पूर्णपणे असहाय्य झाली होती. काही वेळानंतर तो पुन्हा गाडी चालू लागला. अनेक तासांनी ते दोघे गावात पोहोचले. तेव्हा संध्याकाळचे साधारण 7 वाजले होते. घरात आल्यावर अंचलने पाहिलं की ममता खूप उदास आणि चिंताग्रस्त दिसत होती. अंचलने तिच्यासोबत बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, ममता, तू खूप दुःखी दिसत आहे, काय झाले? हे ऐकताच ममता रडू लागली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ममता म्हणाली, तू माहेरी गेल्यानंतर तुझ्या अनुपस्थित बाबांनी माझ्यासोबत खूप चुकीचं वागणं केलं. हे ऐकून अंचल स्तब्ध झाली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मग अंचल म्हणाली, जेव्हा बाबा मला घेऊन माहेरी घेऊन जात होते तेव्हा त्यांनी माझ्यासोबत देखील चुकीचं वागणं केलं आणि आज परत येताना देखील त्यांनी तसंच केलं. हे ऐकल्यानंतर ममता संतापाने थरथरू लागली. ती म्हणाली, आपला सासरा माणूस नाही, तो एक राक्षस आहे. अशा माणसामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. दोघींच्याही मनात प्रचंड राग आणि वेदना साचली होती. त्या रात्री दोघी बराच वेळ चर्चा करत राहिल्या. रात्री 9:30च्या सुमारास शिवकुमार दारूच्या नशेत घरी आला. त्याने दरवाजावर टकटक केली. ममताने दरवाजा उघडला. शिवकुमार घरात आला आणि अंचलकडे पाहत म्हणाला, जेवण नंतर करू, आधी तू माझ्या खोलीत ये. हे ऐकताच अंचलच्या मनातील संताप आणखी वाढला. ती शांतपणे उठली. सर्वप्रथम तिने घराचा मुख्य दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर ती आणि ममता दोघी स्वयंपाकघरात गेल्या. तिथून त्यांनी 2 धारदार चाकू घेतले. त्यानंतर त्या दोघी शिवकुमार ज्या खोलीत बसला होता त्या दिशेने निघाल्या. शिवकुमारला अजूनही काही संशय आला नव्हता. तो नशेतच बसलेला होता. दोघी जवळ येताच अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. ममता आणि अंचलने संतापाच्या भरात त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. शिवकुमार किंचाळू लागला. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु त्या दोघींचा राग अनावर झाला होता. काही क्षणातच शिवकुमार गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर कोसळला. त्यानंतर घरात पूर्ण शांतता पसरली. दोघींनाही समजलं की आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. ममता थोडा वेळ स्तब्ध उभी राहिली. मग तिने मोबाईल फोन उचलला आणि जवळच्या पोलीस ठाण्यात फोन केला. ती म्हणाली, आम्ही आमच्या सासऱ्यावर हल्ला केला आहे, कृपया तात्काळ या. त्यानंतर त्या दोघी पोलिसांची वाट पाहू लागल्या. ममताने पोलिसांना फोन केल्यानंतर ती आणि अंचल घरातच थांबून राहिल्या. सुमारे 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस घरात दाखल झाले आणि त्यांनी पाहिलं की शिवकुमार गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. तपासादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संपूर्ण घराचा पंचनामा केला आणि आवश्यक ते पुरावे गोळा केले. त्यानंतर शिवकुमारचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ममता आणि अंचल यांना ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात चौकशी सुरू झाल्यानंतर दोघी आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटना सविस्तरपणे त्यांनी पोलिसांना सांगितल्या. अंचलने सांगितलं की तिच्या माहेरी जाताना आणि घरात येताना तिच्यासोबत जबरदस्ती करण्यात आली. ममताने देखील सांगितलं की तिच्यावर दबाव आणून तिच्यासोबत चुकीचे वर्तन करण्यात आलं होतं. दोघींचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतलं. तरीसुद्धा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याने पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आणि पुढील तपास सुरू ठेवला. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. गावातील लोकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या. काही लोकांना शिवकुमारच्या वर्तनाबद्दल आधीपासूनच माहिती होती, तर काहींना या घटनेनंतर अनेक गोष्टी समजल्या. दरम्यान न्यायालयात हे प्रकरण पोहोचले. पुढे न्यायालय काय निर्णय देईल, आरोपींना कोणती शिक्षा होईल किंवा त्यांच्या परिस्थितीचा कितपत विचार केला जाईल, हे सर्व न्याय प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार होते. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.